विठ्ठल जग जीवन नारायण गावी न गुणता येते जोया जीवरे त्याची गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वरा गुरुदेव साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा आठा हृदय आपले चौफळून या भले वरी बैसो पाऊले श्री सद्गुरूचे नमस्कार आता परवा मला बसलं तुम्ही मी खूप दुःखी आहे काय सांगणार आहे तुम्हाला दुःखातून सुखच सांगायला पाहिजे बरं माणसाने किती दुःखातला आपल्याला बी त्याच मार्गाने जायचं ती बी त्याच मार्गाने जायला कोणीच राहायला आलेलं नाही सगळ्याला जायचं पण असं एवढं दुःख नाही करायला पाहिजे बरं का काय असतं काय माहिती आपले आपले ते एक सत्व पाहतो बरं का माणसाचं की आपल्यावर ठाम राहतंय का आपलं एक नामस्मरण करतंय का आपल्यावर ध्यान ठेवतंय का ते एक ते सत्वच पाहतो बरं का परीक्षाच घेतो पण किती परीक्षा घेतली काय केली सगळ्याला एक दिवस जायचंय आणि आपण किती 8 तास केलं तर ते काय पुन्हा यायचंच नसतं गेल्या मग कसं आहे आपण त्याच्यावरच ठाम राहायला पाहिजे का जे रात्री भाऊनी सांगितलं त्याच्यावरच ठाम राहायला पाहिजे ना मग आता त्याने जीव आपल्याला कशासाठी दान दिला त्याचं चिंतन करायसाठी दिला ना त्याने आपल्याला काय नाही दिलं आज आपल्या आईबापाने काय केलं जन्मदिनवादी झाले पण त्याने आपल्याला दिले इंद्रे हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन ज्याने तो जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोगा नाशे जीवपण भवरोगा आपल्याला हात दिले पाय दिले डोळे दिले कान दिले तोंड दिले आपल्याला काय कमी केलंय त्याने आपण त्याला किती पैसे मोजले हो काहीच नाही आणि आपण त्याचं ध्यान सुद्धा करीत नाहीत चालताना वाटाने मी असा आहे मी तसा आहे आपल्या अंगाला आपणच पाहतो पण ते चालतो कोणते बोलतो कोण तोच त्याने नाही चालले आपण नाही घरात पडायचो का पण कुठं समाजाला लक्ष राहत नाही समाजाला आठवण राहत नाही तुमच्यासारखे पोरं तर तरुण खरं खरं आता बंटी महाराजांनी भाऊनी नवनाथ भाऊनी ह्यानी या पानवला असे पोरं बनलेत ना खरं अशानेच हे केला पाहिजे बरं का तरुणाचे हरिकीर्तनी आमच्यासारख्याच काय केलं गावल्या पुढं आम्ही किती बोलतो काय बोबडे बोलले येणार बोललेले लेकरू येडे वाकडे वगैरे करायच्या महापराध महाराज आता बोलले बोलायच्या टायमाला येत होतं मी बोलत होते पण आता कसं दुःखात दुःख शक्तीविहीन दुःखात दुःखविहीन आहे का नाही बरोबर त्याला मी रिठून मिठून जर बोलायचंच म्हणलं त्याच्याच हातात आहे आपल्या थोडं हातात आहे तेच काय करायचं करून घेते आपल्याला थोडं करता येते काय करायचं सगळं कार्य करतात तेच आहे त्याच्यावर भाव टाकायचा आणि तेच काय म्हणेल तर करा म्हणायचं आता दिंडीत वाठाने चाललो श्रीकांत भाऊनी लगेच शिंदे ताईचं बीडच्या कीर्तन म्हणून पुकारलं आता त्या वेळेला माझी काही क्षमताच नव्हती बरं कीर्तन करायची मी आता म्हणेनच काय करीनच कसं पण एक बंटी महाराज उपारणं गळ्यात घेतलं का ते भाऊच आले साक्षात माझे तेव्हा मी एकदा कीर्तन केलं होतं असंच दिंडीच्या वाठाने तेव्हा भाऊने असे थाप मारले त्यांनी काहीतरी मला बोलल्याशी मला कीर्तन करता येत नाही म्हणजे त्यांच्या जीवावरच आपण कीर्तन करतो आपल्याला काहीच येत नाही तेच आपले येतं आणि आपलेच त्यांचे मग तसं बंटी भाऊनी हे टाकले म्हणलं उपारणं आता तर ते बोलून घेते काय बोलायचं आपल्याला काय येणार आहे ते बोलले कसं बोलले असं ते काय मला कळत नाही तर अशा दुःखात ह्याच्यात असं दिंडीत जाणं कोणतीच आई जाऊ शकतो नाही जाऊ शकतो कोणतीच आई नाही जाणार आज शेंडापुडीला हो पण त्याचे भोग होते आमचे कर्म होते जसं असन तसं पण त्याला बी चुकून आम्ही ह्याच्यावरच थांबलो बरं का तरी कोणीच कोणाचं नाही असलं तरी बी नाही ते कोणी कोणाचं पण असावं म्हणून त्यांनी लावलंय पांघरून
त्या पांघरुणाचा तरी काय उपयोग आहे? उपयोगच नाही. असं मी त्याची हालत नाही. ते केलं कस तरी कीर्तन झाले, कीर्तन वाटायला चांगलं झालं. जसं असं तसं आपल्याला काही कळलं नाही तर सांगतं त्याला कळतच नसतं. ऐकणारच कळतं. ज्याला कळतं तो सांगतच. आता काय बोलायला मला बोलत पुन्हा एकदा बोल झालं का मला बोलकी बंद पडते. पुन्हा काय बोला मला समजत नाही. असंच होतं इथं. आणि बोलायला लागले का तर वाटण तेवढं मी बोलन आणि एकदा बंद झालं का तर काय बोला मग ती जीवच उचलत नाही. मग असं होतं. आणि असं सांगायला ना काही मी एका अनुभव सांगते बंद करून टाकते. मला बस एवढंच सांगते मी. काय नाही बोलायला जमतच नाही. ते कसं होतं काय एखाद्या बार आणि एखाद्या असं आम सुटते ना मला खरं नाही. आता थोडंच आपण मोरचं बोललोत ना की लगेच माझं बंद पडल्यावर झालं. आपण माझ्या चांगली चालली होती फाट पण ती काय आकडतं बरं का आपण माझ्या काय असं तर असं ते विचारत नाही. असा दिपाळीचा सण होता. आता आपण तो गुरु केलेला असतोच पण नाही कळाल्यावर काहीच कळत नाही. बरं नरक चतुर्थी नाही का लोक म्हणते नरका चतुर्थी पहाटे आंघोळ करावा वर्षभर नरकात माणूस आपलं तीच आठवण घेऊन काही उपयोग नाही. आता आपले तर सगळी आंघोळ झालेली आहे. आपण कशाला नरकाला जातो पण कळत नसल्यावर असं असतं बरं का. सकाळीच उठली मस्त पाणी ठेवले सडा रांगोळ देऊन आंघोळ सगळं केलं. देवपूजा केली 6 वाजेपर्यंत मी तुळशीला दिवा फेवा लावला. दुसरं काम करायचंय ना आपलं. नाही काम करून दिलं मला दुसरं. एक शाल घेतली आपली थोडी टाकला पालांगावर. ते चिंतन सुरू असं बरं का माझ्या मनात साहित्य मला काय सांगता येईल बोलताच येत नव्हतं. अर्धा तास झोपले असेल मी. त्या अर्धा तासात मला कुठं कुठं न्यायचं होतं त्याने. आता अशी पब्लिक दाखवली खूप पब्लिक दाखवली. सारे नुसते पुरुष एक सुद्धा शरी नाही त्याच्यात. त्याच्यात माड दाखवला बांधल्याला. त्याच्यावर मला झोपिले. मला त्याच पोराने पाणी धरले सांगितले शेतात आमच्या. आता एसीच्या बाहेर गेला तिथे टेकलं एसी 20व्याच्या जागेवर ते दिसतंय सगळं. पुन्हा पुढे गेलं तर पुढे बी असं टेकाड होतं रोडला. त्या टेकाडावर मी अशी सगळे वरून माणसं पाहते सगळे दिसतात मला अख्खे पांढरे माणसं. पुन्हा ते बघितलं पुन्हा शेतात नेलं. असं गंगाकडे तोंड करून मला टेकले. सरपणाचं सरण रचले मोठं आणि त्याच्यावर उचलून मांडायचं. संजय भावाने थांबा अग्नी डाग देऊ नका मला प्रवचन करायचं. आली जाग इकडं मला जागा आली मला. असं का झालं असं का झालं. मी माझ्या ह्याला घाबरून वाटली तापण पण आता काय सांगा वरून कपडे पोळत होते थरथर थरथर उडत होते. मी एकटीच कोणीच नव्हतं बरं का माझ्यापाशी. आणि सकाळच्या पारचा दिवस 6 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत या सगळ्या घटना गाड्यामध्ये 7:30 वाजे 6:30ला बसले तर 6:30 वाजूस्तर आणि 7 वाजूस्तर ये. मग माझी सारी अवस्थात मीच एकटी घरात कोणीच नाही. हे साधक फिदक कोणी नाही कोणा माहिती एवढ्या एवढ्या सगळं कोण येत आहे. आणि दिवाळीचा सण त्या दिवशी तशीच उठले थोडं थरथर थर करते अशी सगळं अंग हालते लाक लाक करते. असं का झालं असं का झालं असं मला म्हणून उठले. आमचे मालक आले ते बाहेरूनच आवाज दिला आणि तिकडूनच बोलू ते तिकडंच वापस गेले. ते सुद्धा घरात आले नाही. आता काय करावं कोणीच नाही. झीप तर कोरडी पडली. मला थोडं पाणी प्यायचं होतं. कोणी पाणी सुद्धा द्यायला या ना. तशीच मी उठले आणि असं दाराच्या मागच माठ होता आपलं छोटं घर होतं तेव्हा आणि तिथलं पाणी घेतलं थोडं 2 घोट केले. कोणा इथं येऊन शांत बसली. बसता 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 मग मॅच डोळे झाकले. म्हणलं काय असं दादा हे असं मी आता एकटीच आहे कोणीच नाही. काय असं तर मला माफ करा मला काही कळलं नाही. आता हे मला जरा थोडं व्यवस्थित पाहू द्या. म्हणजे मी अशी प्रार्थना केली. होता 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 थोडंसं मला थोडं बरं वाटलं. बरं वाटल्याच्या नंतर काय सांगावं
तोड ना फुलूनच निघलं सगळं. गौर कसा येतो लहान लेकराला, बकऱ्याला पाल्या कशा होता त्या सगळं लाल जर सगळं झालं तोंड माझं. मग उठले थोडं आरशाकडे बघितलं, तोंड बी सगळं लाल आणि सगळ्या पुढं पुढं पुढंच आले सगळ्या अंगाला. म्हणजे ते ताप पाप ते काय असेल तर ते सगळंच हे झालं. मग पुन्हा कपडे घेतले पांघरून, 2-4 पांघरून घेतले कपडे, झोपून गेले. दिवाळीचा सण नाही, संध्याकाळी दिवाला येते, दिवा नाही, काहीच नाही, कोणाला जेवण सुद्धा केलं नाही. तर मला ते सुधारलंच नाही त्या दिवशी, दिवसभर झोपून. आता पोरगं येते, मालक येते, आपल्याला स्वयंपाक मिळालं, मला काही करायला येत नाही, माझं खूप दुखत आहे, काहीच करणार नाही आपण. म्हणून अशा साधक लोकांनी पुरणपोळ्याची आणून दिल्या डबे 2-3 घरी, जेवली तेच, पण मी नाही जेवले. मग नाही संध्याकाळी संजय भाऊला जरा निवंत झाले, थोडं जरा बरं वाटायला लागलं. संजय भाऊला फोन केला, म्हणलं भाऊ असं कमी झालं असं. मला आता त्यांनी घेतलं जाणून, आपल्याला पुढं जाणं ते कळलंच नाही आपण आपल्याला. ते म्हणले मग आता काय होतंय तुम्हाला? नाही आलं काहीच नाही, मी जागेवर पडू नये, मला जरा थोडं गळाल्यावणी झाले, औषध पण आल्यावणी झाला, मग उठता येणार काहीच नाही. म्हणलं तरी त्याला घ्या फोन करून बोलून. म्हणलं आता थोडं मोठा दिवाळीचं सण कोण कोण यायला लागली, ते आता भाऊजी गेली येते म्हणलं, पण आज नाही येणार. म्हणले तुम्ही त्यांच्याकडे जा, तुम्ही आता थोडं चालता बोलता येते का तुम्हाला, उठता येते का? म्हणलं आज आता बरं संध्याकाळी बरं वाटायला लागले, थोडं दिवस गेला ना, मग संध्याकाळी थोडं शांत वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर जरा चांगलंच वाटलं. आणि मग गाडी केली, त्या गाडीत बीडला गेली, पोरीने मला दवाखान्यात नेलं, सलाईन लावले. आता डॉक्टरच्या बापाला कळतं काय काय झाले, मग त्याला काय कळत आहे. डॉक्टरनी लावलं सलाईन, आणि सलाईन लावून दिलं सोडून, म्हणले जा घेऊन घरी आजीला आता. आणि निघालो आम्ही 2 जण रस्त्याने. मला वाटानेच थंडी घेऊन आली ते सलाईंनी. मग त्याला कळलं असतं, त्याला लावली असती का? होय, त्याला कळलंच नाही काही. पुन्हा मला वाटाने पोरगी म्हणले आता काय करायचं. मग रस्त्याला तिच्या मैत्रिणीचं घर होतं, मग त्या घरात नेलं. मला तिने खूप कपडे टाकले, तिच्या घरात झोपिले. तेवढी थंडी जाऊसर तिथं बसिलं. पुन्हा अजून डॉक्टरकडे गेले, म्हणले तुम्ही आईला आमच्या लयच थंडी आली, तुम्ही कसं काय सलाईन लावली ती, ते काय केलं तुम्हाला कसं काय कळत नाही. ते म्हणले आता ती सलाईन दिली तेव्हा काही ताप बीप नव्हती, मग आता ताप चढली. म्हणले पुन्हा येऊ आले त्यांना, मग मी काय करणार. म्हणले तापीची गोळी घ्या घरी जा आता. मग त्यांनी नुसती गोळी दिली आणि मग घरी आलो. काय कळत कोणाला, खरंच नाही काय कळत. मग ते संजय भाऊने आता ते पुढचं काय मला सांगता येत नाही, माझे मरून गेले सगळे. ते भाऊने मला सांगितलं, पण ते मला काही कळलं नाही. मग पोरांनी अगोदरच पाणी बी पाजून घेतलंय, मग हे ठेवलाय. अहो या नामात काय म्हण नाही, सगळंच आहे म्हणत, सगळंच आहे. त्याला रविवारी आमुष होती, सोमवारी गेला, श्रावण महिना सोमवारी लागला गेल्या वर्षीचा, आणि मंगळवारी त्यांनी हे ठेवलेला आहे. तर रविवारी संध्याकाळी 12 वाजता रात्रीचे अख्खे माणसं जमले, त्याची बी पब्लिक अशीच मला दिसली काढले. मी कशी करते, आयुष्य वाढतं स्वप्नात आल्याच्या नंतर अशी म्हणले, बस झोपून घेतला अजून. आणि जर त्या दिवशी सकाळी उठून जर त्याच्याकडे मी मुंबईला गेले असते, तो मला बोलला असता, कुठं आठवत आहे काय होईल म्हणून. सोमवारी राहिला, मंगळवारी त्यांनी संध्याकाळी 6 वाजता. असं आधीच दाखवून देते बरं का हे, पण जाणवत नाही आपल्याला. काही काही गोष्टी जाणवतच नाही का. आता पुन्हा त्या दिवशी अजून त्याच स्थितीला, आपल्या श्राद्धा दिवशी त्याच स्थितीला, पण ते पडलं होतं रात्रीच्या 12 वाजता आणि हे पडलं पहाटे 4 वाजता. ते म्हणले शिंदेताई तुम्हाला आहेर आणला. मी म्हणलं कोण आहे ताई तुम्ही, मला काय ओळखीच्या नाही, जानपाच्या नाही, कधी बोललो नाही. म्हणले मी भास्करची मुलगी. भास्कर. म्हणलं कोण आलं सोबत? म्हणले कोणी नाही, मी एकटी झाली. आहेर दिला, अगोदर आहेर दिला बरं का, आणि नंतर मिठाईचा पोडा दिला. मिठाईचा पोडा बरं का त्याच्यासोबत. तर म्हणलं सोबत कोण आले? म्हणले माझ्यासोबत कोणी नाही, मी एकटीच आलेली. म्हणलं मालक मला कधीच नाहीत, म्हणलं कधीच मालक नाही मला. मग जाणून घेतलं. म्हणलं अरे बापरे, आता लय भयंकर ताकद चालतं आपल्या गाड्या. भास्कर म्हणजे सूर्यनारायणाची भास्कर म्हणजे मुलगी त्यांची आहे, आणि ती म्हणजे मला कधीच मालक नाही. कशाला मालक राहील तिला कधी, आपला मालक तीच आहे ना, तिला कशाला मालक राहील. ते सगळं मला दाखवलं बघा त्या दिवशी. उद्यावर श्राद्ध आहे म्हणून आज 8 दिवसात. आज कोण वार आहे?
आज शनिवार रविवार 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 आहे का मग आज पहाटे 4 वाजता रात्री रविवारच होतं. म्हणजे हे साक्षात्कार नाही या नामामध्ये ना. असे वाटण ते होते जेवढं दादाने दाखवायचं का तेवढं दादाने भरपूर आपल्याला करून ठेवलेलं आहे. सगळंच आता सांगायला काय एवढाच अनुभव नाही. असे कितीक बी अनुभव येतात काही मोठे मोठे आलेले येतं आणि अनुभवाशिवाय माणूस इथं बसू शकतं नाही बोलू शकतं नाही. त्याला जर काही येतं बी असलं नसलं बी येत तरी ह्या नामाच्या ताकदीने ह्या नामाच्या जोराने आणि अनुभवाच्या दादाच्या जोराने काहीतरी माणूस इथं बोलतो थोडे तरी आणि थोडं तरी उभा केला कीर्तन बी काही बी करतं. नाही तर असं करू शकतं नाही माणूस. या नामात एवढी पावर आहे एवढ्या नामात एवढी ताकद आहे आणि घेतलेले 18 वर्ष चालू आहे मला घेऊन आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही पटलंच नाही. आज जर आपल्याला ह्या वाऱ्यातच नाम आहे तर कोण देणार आहे वासा कोणाच्या बापाला कळणार आहे वारं आणि वारं तेच देव तेच वारं आणि त्याच्यातच आपल्याला हे नाम आहे. मग आता ह्याच्या पुढचं कुठं काय शिल्लक राहिलं सांगा तुम्ही. काहीच नाही ना शिल्लक कुठं. कोणाच्या तोंडाने बोलायचे कोणी हाताने चालायचे कोणी हाताने मानायचे कोणी हातात माळ घेऊन असे जप करायचे कोणाचं कसं बी आहे ना ढोंगदारी. पण ही ढोंगदारी आहे का. ही ढोंगदारी नाही कोणाला कळू शकतं नाही कोणाला काहीच होऊ शकतं नाही. जेव्हा अवस्था होईल तेव्हा कळन नाही तर असं कोणाला कळणार आहे. शेजारच्या नवऱ्याला नाही कळणार तर बाकीच्या कोणाला कळणार आहे. काय करते मनाला म्हणून काय कळणार आहे. आणि स्वतःचे दिवस मालक याच्या दुसऱ्याचं कोणाचं काही आहे का. आपण आपलंच भलं आहे ना आणि आपण आपलं भलं ना आपल्या मागं आपलं बी चांगलं होतंय तसं म्हणायचं नाही. सगळ्याच आशीर्वाद चांगले लागते पण सगळ्यांनी बी ऐकलंच पाहिजे. सगळ्यांनी घरातल्यानी एकाने करायचं दहानी काही बी करायचं म्हणलं त्याचं काय चालणार आहे. त्याचं चलन का काही नाही चालू शकतं काही. मग असं किती सांगितलं समजून किती काही केलं तर कसं आहे स्त्रीला पुरुषाला लय आसमान फरक आहे. पुरुष कसा खांद्यावर गामजा टाकला की कुठं जाईल थोडं सांगण ज्ञान मजकूर समजून ओळखून घेऊन तशी स्त्रीने किती सांगितलं तर तिच्या ह्याला मान देत नाही कोणी नाही. पण तसे आमच्या इथल्या खूप महिला चांगल्या आणि पुरुष माणसं बी आहेत बरं का पण असे जाणून घेणारे नाहीत. एकाने जर जाणलं का तर मग म्हणते खरंच या बाईने हे काय कुठून आणलं होतं दादा कुठून. आता काय म्हणते ते तसलं आणलंय सगळं ते तसलंच केलं या गावात. तिकडचेच लोक येते ते त्यांचेच येतात. अहो त्यांचे ना आमचं काय व्हायला का सारी गाठी पुराणं हे सगळं ज्ञानेश्वरी सगळं आपल्या एकच आहे ना काय दुसरं आणलंय काय तिथून. पण ते त्यांचे महाराज आले तिकडचं बाजूचं नाव घेतलं भागाचं त्यांचे आले ते आपले नाही. त्यांच्यात आपल्याला काय काय फरक असतो मला हेच कळत नाही. ऐकून तर बघा पटलं तर ऐका नाही पटलं तर नका ऐकू. असं किती वेळा सांगितलं पण ते कसं असतं त्यांचे हेच गेलेलं नसते हावभाव गेलेलं नसते. जेव्हा हावभाव जाईल का आणि कुणी बी जर केलं तर हे करून केलं किंवा माणसाने मरूच नाही असं आपल्याला वाटतं आणि त्यांना काय वाटतं जेव्हा समोरच्याला हे काय ह्यांचं असं हे काय नाही हेच खरं ते सगळं खोट आहे आणि जे सत्य त्याला जाणीत नाही मी त्याला सगळे लोक जाणीत सत्याला कोणीच जाणीत. कुठं बी तेच चाललंय कोणाच्या गावात तसं तशा कसं आहे स्त्रिया म्हणजे स्त्रियाच असतात पण त्या कशा असतात घरातल्याच असतात ना. पण त्यांना सगळं तवाच कळतं बरं. त्या कशा एक आई झालेल्या असतात तवा कळ्यांना सोसलेल्या असतात ना तवा कळत येईन ते एकच आहे म्हणून स्त्रियाला तवाच कळतं पुरुषाला थोडं बळ लागतं. जसं असेल तसं आपल्या आपली कर्माची भोग होती. पण नाही भरपूर माणसं आमचे 4-5 लोक असतील सगळे आमचे तरी सतीश बाबाचे काही माझे काही संजय भाऊचे 1-2-4-5 असतील दिघे बाबाचे असतील काही असे बरेचसे भेळ मिसळ झाली पण नाम एकच. पण आपले नुसते स्वरूप व्हायलेत आमचे स्वरूप आमचं व्हायले नाम एकच आहे ना ते त्याचंच. कोणी दिलं तर त्याला काय होतंय. पण हे माझं ते तुझं हे तसं काय नाही सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय करतेच आपल्या आपल्या मनाला ध्यानाला जसं येईल तसं. ज्याला पडते ते घेते ज्याला नाही पडते ते नका का घ्यायला जे आरी घातलं तर घाला नाही नसलं नका घालू तसं काय नाही सगळं चांगलं व्यवस्थित तसं काय नाही. असं का कलिंगड पिकलंय म्हणा ना केव्हा म्हणली होती मी ती फोनवर म्हणलं तर कलिंगड पिकलंय दादांच्या मळ्यात तेवढं म्हणा मग नव्हते म्हणले मी कधी उठ दुसरी ताई म्हणली असं नाही तुम्हीच म्हणलं तर कलिंगडाचं नाही येत मला उठा रे पळा रे साधू सुद्धा ते नाही येत मला पाहून फुलतो माझा मोकळा हे मानलेली बत्ती म्हणा ही येते
किती प्रेमळ माझी सद्गुरू आई ते पद दुसरे किती येतात पण मला कलिंगडाचं मी मानलेलीच नाही कधी. कलिंगड ते सावताच्या मळ्यात. आम्ही नव्हते मानलेली दुसरं कोणतरी एखाद्या ताई म्हणले असं. आता राऊत बाबाची त्याच्यावरच अवस्था झालेली आहे ना. ते पद नवीन आपलं पाठ केलं होते आणि ते उगाचच मला बोला ना. आवडलं होतं मग तिकडे गेलं. काय नाही, प्रवचनात बसलो भाऊ होतो. ते तिकडे गेले तर भाऊनी फोन केला हा, राऊतला. बोला ना. कुठे तुम्ही कसे यायला तिथं हे सगळे आले इकडे कार्यक्रम सुरू झाला म्हणजे का आता आलो आणि मला नेमकंच असं बसलेलं होतं. इकडे गंगागिरी बाबांचा आणि सप्ताह नाही चालला का? भाऊ मला म्हणले पद मला केलं. औरंगाबाद तसं तेव्हा राऊत भाऊ शनी देवगाव. गाव म्हणत असते शिंद्या काही साधी सुधी नाही शिंद्याला नाही ना भेटलं. अवस्था करून बसली. आता ती मला काही येत नाही बरं का त्याची कृपा आहे. आपल्याला आपल्या तोंडातून बोलता येतं म्हणून त्याच्यावर त्यांना ठसलं म्हणून त्यांची भीती. हा आपण काय करतो त्याला? दाखवून देतो आपण पण ते त्यांचे त्यांना चालेल ठसलं. चालेल, ठेवू का? म्हणजे अजून बी ते कवा बी दोनच शब्द म्हणते तर किती बी नाचत येत नाही नाचत का वाटायला त्या पादाला तेवढा परिचय केला. टाइम जात असेल त्यांना आता. पाताशनी खुलतो माझा मोकळा ग गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा जीवा भावाला नव्हतं मला कोण माझ्या जीवनात केलं त्यानी जन पोट भरून या दिलंय मला ज्ञान मी गाते हो त्यांचे गुणगान घेतला जाणून या हो घेतला जाणून या त्याने माझा तुकडा ग गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा सुखवैभव पदरी माझ्या आलं सदा संकट ये आडवे गेलं त्यातून मला त्यांनी सावरिलं त्यांच्या नामाचा गाते सदा काकडा ग गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा भक्ती माझी भोळा स्वभाव पांडुरंग दादा त्या कळसाचे नाव चंदना परी जिजून जाव गुरु माय बाप गुरु माझा देव आणलं नवीनच सोडून तो आकडा ग गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा गुरुदेव माझ्या काळजाचा तुकडा त्यांना पाताशनी खुलतो